महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। खुशखबर खुशखबर खुशखबर। लाडक्या बहिणींसाठी आली मोठी खुशखबर। लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 1500 रुपये जमा झालेले आहेत। तुम्हाला बघा अतिशय आनंदाची बातमी याला म्हणू शकता। लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता, कुठला हप्ता? मे महिन्याचा हप्ता डायरेक्ट डेबिट झालेला आहे तुमच्या बँक अकाउंटला। एकदम बरोबर ऐकताय तुम्ही। लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आलेला आहे, खरोखर लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे 1500 रुपये प्रमाणे। आता भरपूर बहिणींचे कमेंट येत होते की 2 महिन्याची हप्त्याची रक्कम एकत्र जमा होणार आहे, 2 महिन्याची रक्कम देखील जमा होणार आहे। फक्त त्याला काय झालेलं आहे की मे महिन्याचा हप्ता 3 दिवसामध्ये वाटप होणार आहे, आज उद्या आणि परवा। त्यानंतर जून महिन्याचा हप्ता सुरू होणार आहे, म्हणजे आज उद्या परवा। आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये। असं मे महिन्याचा हप्ता जर वाटप झाला, लगेच तुम्हाला जून महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे। आता तुम्हाला सांगतो 1500 रुपये जे जमा झालेले आहे मे महिन्याचे, कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहे, तुम्हालाही जमा झाले की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून सुरू झालेला आहे आणि लवकरच तुम्हाला मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। कदाचित तुम्हाला मेसेज आला नसेल, तुम्ही बँकेत जाऊन एकदा खात्री करून घ्या, कारण लाडकी बहीण योजनेचा आता मेसेज सहसा येत नाही। भरपूर बहिणींचे कमेंट येतात की सर आम्हाला मेसेज येत नाही पण अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत। तुम्ही कमेंट पाहू शकता, भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे की अकाउंटला पैसे जमा झाले पण त्यांना मेसेज आलेला नाही। पण 2 हप्त्याची रक्कम, मागील हप्ता तुम्हाला माहिती आहे मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता 4 दिवसाचा गॅप नंतर तुम्हाला भेटलेला आहे। मार्च महिन्याचा हप्ता भेटल्यानंतर 4 दिवसानंतर तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला होता। त्याचप्रमाणे आता मे महिन्याचा हप्ता भेटल्यानंतर 4 दिवसानंतर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटणार आहे। डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून मे महिन्याचा हप्ता आजपासून सुरू करण्यात आलेला आहे। आज 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे आणि या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुमच्या खात्यामध्ये देखील जमा होत आहे आणि आज दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत नाही तर रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। आणि सकाळपासून जी सुरुवात झालेली आहे त्या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला असेल। आता जी आनंदाची बातमी आणि एक वाईट बातमी सुद्धा आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी। कुठली बातमी आलेली आहे तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस 2,40,00,000 पेक्षा जास्त बहिणी पात्र होती, बरोबर आहे। पण आता तुम्ही ऐकलं असेल की या योजनेसाठी जवळपास 80,00,000 लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत। म्हणजे आता या योजनेसाठी जवळपास 1,20,00,000 1,30,00,000 एवढ्याच बहिणी आता पात्र राहिलेल्या आहेत। आणि त्यापैकी या ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना योजनेचा 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। आता तुम्ही कसं करणार की तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात? तर बघा, जर मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता तुमचा जमा झाला नसेल, कदाचित तुमचं नाव अपात्र बहिणीच्या यादीमध्ये गेलं असेल, यापुढे तुम्हाला योजनेचा 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। आणि जर तुम्हाला मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा रेग्युलर हप्ता भेटला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता नक्कीच तुमच्या खात्यामध्ये जमा झाला असेल, जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल। आज उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये तर तुम्हाला नक्कीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे, कारण पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसामध्ये पैसे वाटप होतात। आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये। आणि जर तुम्ही या 36 जिल्ह्यात 3 दिवसामध्ये जर पैसे आले नाही तर तुम्ही एकदा एक खात्री करा, लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्हाला हप्ता भेटला असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जायचं आणि तिथे एकदा चेक करून घ्या तुम्ही पात्र बहिणीच्या यादीमध्ये आहे की अपात्र बहिणीच्या यादीमध्ये आहात। यावर मी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। पण सहसा अशा बहिणींना हप्ता जमा होतोय ज्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र दोघं हप्त्याचे पैसे जर भेटले असतील तरच तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जमा होतोय, अन्यथा जमा होत नाही। कारण यासाठी भरपूर काही नियम शासनाने लावून ठेवले आहे आणि त्या नियमांमध्येच लाडकी बहीण योजना ही अटकलेली आहे। आता जो रेग्युलर प्रमाणे तुम्हाला हप्ता दिला जातोय आणि ज्या बहिणी अपात्र ठरले त्याचं कारण काय देण्यात आलेलं आहे, आधीच त्यांनी सांगून दिलं होतं की 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी, आणि या योजनेसाठी कोणी आपल्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवर नकोय आणि आयकर विभागात तर नकोय। जर तुमच्या नावावर शेती असेल, प्रॉपर्टी असेल तरी देखील तुमचं नाव अपात्र बहिणीच्या यादीमध्ये गेलेलं आहे। आणि सोबतच आता लाडकी बहीण योजनेसाठी आता भरपूर काही निकष लागू केले होते, पण एक रेशन कार्डवर किती बहिणींचं नाव आहे तर बघा, एक रेशन कार्डवर 2 बहिणींचे नाव असेल म्हणजे महिलांचे नाव असतील तर त्या बहिणींना हप्ता दिला जातोय, पण
3 बहिणींचं नाव असेल म्हणजे एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिला लाभ घेऊ शकतील, तिसरी महिला लाभ घेऊ शकत नाही. कारण या योजनेचा कडक नियम आहे की रेशन कार्डवर जर नावं असतील, एका कुटुंबातील 3 महिलांच्या नावं असतील तर त्यापैकी फक्त 2च महिलांना पैसे दिले जातील, तिसरी महिलांना पैसे दिले जाणार नाही. हे कडक नियम आहे. आणि पॅन कार्ड वगैरे म्हणजे जे आयकर विभाग आहे, जर तुम्ही आयकर विभाग भरत असाल, ITR फॉर्म तुम्ही भरला असेल तर तुमचा लाभ बंद होतोय. आता याच पद्धतीने एक मोठी बातमी आलेली आहे की लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे आता जो हप्ता सुरू झालेला आहे, मे महिन्याचा हप्ता, तो अशा पद्धतीने वाटप होणार आहे. आज 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तुम्हाला वाचून दाखवतो मी कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला नक्कीच पैसे जमा झालेले आहे. तर बघा मी तुम्हाला जिल्ह्यांची नाव वाचून दाखवतो आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता. आता या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे. तर या 12 जिल्ह्यांची यादी अशा प्रकारे आहे. तर बघा तुम्ही जर नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर नाशिकवाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आज मे महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये सकाळीच जमा झालेले आहेत आणि तुमच्या खात्यामध्ये देखील जमा झालेले असतील. तुम्ही जर नाशिकमध्ये राहत असाल तर नाशिकवाल्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण सकाळी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नाशिकमध्ये ज्या राहतात त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर अमरावतीला देखील 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे. पुण्यामध्ये तुम्ही राहत असाल तर पुण्याला देखील मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे सकाळपासूनच. सकाळी ज्या 3 जिल्ह्यांमध्ये मेसेज आलेले आहेत आणि भरपूर बहिणींचे कमेंट आले की सर आम्ही अमरावती जिल्ह्यात राहतो, आम्ही पुणे जिल्ह्यात राहतो, नाशिक जिल्ह्यात राहतो आणि आम्हाला पैसे जमा झालेले आहेत. म्हणजे 23वा हप्ता मे महिन्याचा 23वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये सांगा. जळगावला तुम्ही राहत असाल तर जळगावला देखील आज पैसे जमा होत आहे. दुपारी नक्कीच पैसे जमा होतील जळगावला देखील. सकाळी सुद्धा भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत आणि ज्या बहिणी राहिल्या असतील जळगावमध्ये तर त्यांना दुपारी पैसे जमा होणार आहे मे महिन्याचे. पालघरमध्ये तुम्ही राहत असाल तर पालघरला देखील अशीच बातमी आहे की सकाळी सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहे आणि त्यानंतर मे महिन्याचा हप्ता दुपारी नक्कीच जमा होणार आहे. जालनामध्ये तुम्ही राहत असाल तर जालनावाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. सकाळी भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे की जालनामध्ये आम्हाला पैसे जमा झाले, आम्हाला पैसे जमा झाले. तर मे महिन्याचा हप्ता तुमचा जमा झालेला आहे 23वा हप्ता. आणि ज्या बहिणी राहिली असतील जालनामध्ये तर त्यांना आज दुपारी नक्कीच पैसे जमा होतील. तुम्ही या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा. तर बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना आज दुपारी नाही तर संध्याकाळपर्यंत 1500 रुपये जमा होणार आहे मे महिन्याचे. सांगलीमध्ये देखील आज दुपारी पैसे जमा होणार आहे, नाहीतर संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील 1500 रुपये मे महिन्याचे. नागपूरवाल्यांसाठी पण तीच बातमी आहे. नागपूरला देखील दुपारपासून तर संध्याकाळपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे आणि आज रात्री उशिरापर्यंत देखील लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये मे महिन्याचे जमा होतील. आता नंदुरबारवाल्यांसाठी आणि पुणे आणि धुळे या 3 जिल्ह्यांमध्ये बघा रात्री उशिरापर्यंत नक्कीच जमा होतील. कारण नंदुरबार, ठाणे आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये कमीत कमी कमेंट आलेले आहेत. कमेंट आलेले आहे की नंदुरबारमध्ये सुद्धा काही बहिणींना पैसे जमा झाले आहेत. पण बघा संध्याकाळी नाही तर रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये नंदुरबारमध्ये पैसे जमा होतील मे महिन्याचे. ठाणेमध्ये देखील संध्याकाळी नाही तर रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. धुळ्यामध्ये देखील संध्याकाळी नाही तर रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अशा पद्धतीने सुरू केलेला आहे. तर या 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. या 12 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये सांगताना येईल या कुठला हप्ता जमा झालेला आहे. तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जमा होतोय, मे महिन्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि नेमकं तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता ते कमेंटमध्ये सांगा. आणि आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. तालुक्यांची नावं सुद्धा कमेंटमध्ये लिहा. माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांनी माहिती गेली पाहिजे आणि सर्व बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.